नमस्कार सगळ्यांना. तर मी सध्या एका घरात, तुम्हाला पाठीमागे एक घर दिसत असेल, तर त्यांचं घर कसं आहे माहीत आहे का, मध्ये घर आहे, त्याच्यानंतर त्यांच्या चारही साईडनं त्यांची परडा आहे त्यांचं, अशी घरच आहेत इकडे, त्याच्यामुळं लांब लांब घरं आहेत सगळ्यांची. तर मी का व्हिडिओ काढते की आपल्या इकडे हे म्हणतात ना रतांब, त्याची सोलं जी माशाच्या आमटीमध्ये घालतात, त्याच्यानंतर चिंच पण वापरतात किंवा आंबा वापरतात माशाच्या कढीमध्ये. तर इकडे एक वेगळं फळ आहे ज्याला इकडे कोडंपुळी म्हणतात. त्याचं झाड मी तुम्हाला दाखवते आणि त्याची फळं पण दाखवते. आणि ते पिकल्यानंतर पिवळं होतं, पण इथं पिवळं दाखवण्यासाठी नाही आहे, पण सुकल्यानंतर ते काळं होतं, ते पण दाखवते. चला तर मग. तर ना हे आहे त्याचं झाड आहे, मोठं आहे, म्हणजे ह्याच्या पूर्वी ना खूप मोठं झाड होतं, ती आजी सांगतायत. आणि ते झाड त्यांनी तोडून टाकलं की भरपूर मोठं होतं आणि त्याला हे चिंच भरपूर लागायची. तर त्यांनी ते झाड तोडून टाकल्यानंतर ते त्याच्या मुळापासून दुसऱ्या साईडला मूळ गेलं होतं ना, त्या साईडनं ते झाड आलेलं आहे. आणि त्याची ही पानं आहेत, सेम लाईक मी करवंदाची पानं असतात ना तसं दिसतं हे, तशी पानं आहेत. आणि इथं लागलं ते फळ भरपूर लागल्यात, पण ती दिसत नाही आहेत. मी तुम्हाला दाखवते, लांब लांब दिसत आहेत. हे आहे ते फळ, इथे बघू शकता. आणि हे फळ ना त्याच्या आतमध्ये बिया असतात, ते पिवळं झालं की खाली पडतं झाडावरून, तेव्हा ते गोळा करायचे आणि त्याच्यातलं बी काढून टाकायचे आणि ते चुलीवरती धुराच्या सहाय्यानं वाळवतात. कारण की हे पावसातच लागतं, वर्षातून एकदाच लागतं हे फळ. तुम्हाला एकदम जवळून दाखवते. हे आहे ते फळ. तर ह्या भरपूर लागतात बघा, हे छोटी छोटी पण आहेत. आणि एक सेम लाईक लिंबूच्या कलरसारखा ह्याचा कलर होतो. तर ह्याला इकडे कोडंपुळी म्हणतात. आणि सुकल्यानंतर कशी होते दाखवते. तर सुकल्यानंतर ना हे असं होतं बघा. आणि जेव्हा आपण कढीमध्ये घालतो ना, त्यावेळेला हे थोडं एक 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागतं. त्याच्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि माशाच्या कढीमध्ये घालायचं. ह्याच्यामुळे माशाची कढी केरळची खूप टेस्टी लागते. आपल्या इकडच्या माशाच्या कढीमध्ये अजूनपर्यंत काय घालून मी बघितलं नाही, पण जेव्हा बघीन ना तेव्हा सांगेन तुम्हाला. तर ह्याला म्हणतात कोडंपुळी. तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.